सर नमस्कार. नमस्कार. माझं नाव शेषनारायण नामदेवराव ढवळे. आता हा तुमचा सोयाबीनचा प्लॉट आहे. हो. डाळिंब पिकामध्ये तुम्ही एक हे आंतरपीक घेतलेले बरोबर. हा पूर्णपणे शेड्यूलनुसार तुम्ही वापर केलेला आहे. सर्व याच्यात बदल म्हणजे मला एक तर याच्यात फवारण्या कमी करावं लागल्या. एक तर तणनाशक हाणायचं काम नाही पडलं. बोल. आळीचा परत भाव नाही सांगायचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं तण नाही पूर्णपणे. आणलंच नाही ना, आणि शेतकऱ्यांना तो वाढीव खर्च केमिकलमध्ये करावा लागतो. करावं लागतं. तणनाशक मारावं लागतं आणि त्यांच्या वाढीव ते फवारण्या पण होत असतात. होत्या. आणि जर का तुम्हाला एसिड तंत्रज्ञान भेटलंच नसतं मला बी त्या रासायनिक मधल्यावानीच करावं लागलं असतं. 4 फवारण्या तणनाशक वगैरे आतापर्यंत तेच करीत आलो ना आपण. बदल म्हणजे माझा खर्च कमी झाला, माझं काम कमी झालं सोयाबीन मधलं सांगायचं म्हणजे. उत्पादनामध्ये आता एवढे दाणे ठोकर येते याच्यामध्ये बदल तर दिसणारच नाही. पूर्णपणे बदल होणारच नाही, वाढ होणारच नाही. एकरी किती ॲव्हरेज काढता तुम्ही? केमिकलवर तर कमीच निघतो सर. केमिकलवर तर 7-8 पर्यंतच जात आहे. वैदिकवर आता 10-12 पर्यंत निघू शकतं आता हे. म्हणजे 2 क्विंटल तुम्हाला एक्स्ट्रा भेटतंय. Extra. ढगाळ वातावरण आहे पूर्णपणे आणि तुमच्या भागामध्ये पाऊस पण भरपूर झालेला आहे. भरपूर आहे. ओके, सध्याची काय कंडिशन आहे त्यांची? आता शेंग भरण्याची आपले इथं पुरेपूर शेंग भरली सर. 4 दाणे आहेत. हम्म. शेंग पुरेपूर आहे. दाना बी ठोकर आहे. आता काहीचे 4 दाण्यामध्ये 2 दाणे भरले, 2 नाही. ओके, बारीक साईज पडली. म्हणजे हा तुमचा प्लस पॉईंट येते का जेवढ्या शेंगा लागले तेवढे पूर्णपणे पुरेपूर भरल्या. भरलेला आहे. एसीटी तंत्रज्ञान हे वापरायलाच पाहिजे. काळाची गरज आहे. मी समाधानी आहे. ओके, तुम्ही पूर्णपणे समाधानी आहे. समाधानी आहे. ओके, धन्यवाद सर.